बाबा बोला. मला एक बोलायचं तुमच्याशी. बोला की. त्यावेळेस आपण सिलेक्शन येतो नाही का, ते असे काका होते जे तुम्हाला बोलत होते की क्रिकेटमध्ये काही नाही, अकॅडमिक्स हवं आहे आणि क्रिकेटमध्ये फ्युचर नाही आहे. ते तुम्ही त्यांना बोललं तर त्या काकांचा इतका राग आलता. मी काय करायला पाहिजे होतं? त्यांना समजायला पाहिजे होतं. समजायला पाहिजे होतं. हो. एक गोष्ट ऐक. काय असतं, एक जंगल असतं. त्या जंगलामध्ये ना वाघ आणि गाढव यांचं भांडण चालू होतं. वाघ म्हणत असतो गवत जे आहे ते हिरवं आहे, आणि गाढव म्हणत असतं नाही, गवत जे आहे ते निळं आहे. ठीक आहे, ग्रास इज ग्रीन असं कुणाचं म्हणणं आहे टायगरचं, आणि गाढव काय म्हणते ग्रास इज ब्लू. ठीक आहे, मग त्यांची भांडणं होतात. ते भांडणं वाढत वाढत जाऊन शेवटी सिंहाकडे जातात. सिंह जंगलाचा राजा, सिंहाकडे ही गोष्ट जाते. मग सिंह ते ऐकतो सगळं दोघांचं, आणि तो म्हणतो नाही नाही, गाढवाचं बरोबर आहे, वाघाला तुरुंगात टाका. पण बाबा तसं बोललं तर वाघ बरोबर आहे. ऐक तर, गंमत तीच तर आहे. सिंह काय करतो, वाघाला तुरुंगात टाकतो. मग दुसऱ्या दिवशी वाघाला भेटायला जातो. वाघ त्याला म्हणतो की सिंह महाराज, तुम्हाला तर माहितीये की गवत हिरवं आहे ना, तरी तुम्ही मला चुकीचं ठरवून जेलमध्ये का टाकलं? तर सिंह काय म्हणतो माहितीये का, तुला जेलमध्ये ह्याच्यासाठी नाही टाकलं की गवत हिरवं आहे का निळं आहे आणि तू हिरवं म्हणत होतास. गवत तर हिरवंच आहे आणि तू पण हिरवं म्हणत होतास, ते बरोबरच आहे. पण तुला जेलमध्ये ह्याच्यासाठी टाकलं की तू गाढवाशी वाद करत बसला होता, वाद घालत बसला होता, की जे तुला गरजेचं म्हणून तुला जेलमध्ये टाकलं. आपण असं किती लोकांना सांगत बसायचं, करत बसायचं की नाही बाबा आमचं हेच करिअर आहे ना, आम्हाला हेच करायचंय ना, आम्हाला तेच करायचं. कुठे जस्टिफाय करायचं? त्यापेक्षा म्हणायचं आणि सोडून द्यायचं. आपल्या एम जो आहे, आपलं जे गोल आहे त्याच्यावरती फोकस करत राहायचं. अंडरस्टूड?